सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या भूकंपासारख्या वेगवान घडामोडी घडत आहेत। शिवसेना ठाकरे पक्ष हा संपूर्ण पक्षच काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा मोठा डाव होता असा अत्यंत धक्कादायक आरोप ठाकरे गटाच्या फुटीर खासदारांनी केला। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीदरम्यान खासदारांनी बंडखोरीचं हे मुख्य कारण लेखी पत्राद्वारे मांडलंय अशी माहिती झी 24 तासच्या हाती लागली आहे। पक्ष आपल्या मूळ बाळासाहेबांच्या विचारधारेपासून पूर्णपणे भरकटला असून वरिष्ठ नेतृत्वाला तो काँग्रेसमध्ये विलीन करायचा होता असा खळबळजनक दावा या पत्रात करण्यात आला आहे। या कथित विलीनीकरणाला आमचा ठाम विरोध होता, म्हणूनच आम्ही पक्ष सोडत आहोत असं या खासदारांचं म्हणणं आहे। या गंभीर आरोपांच्या नंतर ठाकरे गट कमालीचा संतप्त झाला असून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये आता नव्या आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडू लागलेला आहे। शिवसेना युबीटी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा डाव होता। लोकसभा अध्यक्षांना सांगितलं खासदारांनी बंडखोरीचं कारण। विचारधारेशी प्रतारणा केल्यानं पक्ष सोडल्याचा दावा। शिवसेना ठाकरे पक्ष सोडण्यामागचं कारण काय होतं याची माहिती आता समोर आली आहे। बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना जे पत्र लिहिलंय त्या पत्राचा तपशील झी 24 तासच्या हाती लागलाय। झी 24 तासला मिळालेल्या माहितीनुसार 16 आणि 17 जूनला बंडखोर खासदार लोकसभा अध्यक्षांना भेटल्याची माहिती समोर आली आहे। पहिल्यांदा 5 खासदारांचा गट ओम बिर्लांना भेटला, त्यानंतर 1 खासदार ओम बिर्लांना भेटल्याची माहिती समोर आली आहे। लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या या पत्रात बंडखोर खासदारांनी बंडखोरीची कारणं नमूद केली आहेत। शिवसेना युबीटी पक्ष मूळ विचारधारेपासून भरकटल्याचा दावा केला। वरिष्ठ नेतृत्वाला पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरण करायचं असल्याचा आरोप केलाय। पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरणास असहमती दर्शवत पक्ष सोडत असल्याचं नमूद केलं। शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होत असल्याचं पत्रात नमूद केलं। संसदेतील आसन व्यवस्थेत बदल करण्याची लोकसभा अध्यक्षांकडे विनंती केली आहे। बंडखोरांनी केलेल्या विलीनीकरणाच्या दाव्यावर शिवसेना युबीटी संतप्त झाली आहे। बंडखोरांनी केलेले आरोप अतिशय घाणेरडे असल्याचा आरोप अरविंद सावंतांनी केलाय। इतकी नीच प्रवृत्तीची माणसं जिवंत आहेत आपल्या देशात। वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना ती आदरणीय उद्धवजी पुढे नेत आहेत। ती ठाकरेंची शिवसेना आहे। जिथे ठाकरे नाव आहे तिथे शिवसेना असते। ती शिवसेना काँग्रेसमध्ये माणसानं किती आपली पातळी सोडावी तो पाताळात गेल्यासारखं आहे। मला तर खरं सांगतो शिवराळ शब्द माझ्याही मुखात येत असतात। ही असले घाणेरडे आरोप। बंडखोर खासदारांनी केलेल्या दाव्याचं शिवसेनेनं समर्थन केलं। महायुतीचं मंगळसूत्र गळ्यात असताना उद्धव ठाकरे काँग्रेसला डोळे मारण्याचं काम करत होते असा आरोप खासदार ज्योती वाघमारेंनी केला। गळ्यात महायुतीचं मंगळसूत्र बांधून मग तुम्ही काँग्रेस आणि एनसीपीला का बरं डोळा मारत होता? कुणाला दलाल म्हणताय तुम्ही? मग तुम्ही काँग्रेसची भाटगिरी का करताय? तुम्ही काँग्रेसचे चमचे का झालात आणि टीएमसी आणि एनसीपी शरद पवार गटाला तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन व्हायला का सांगताय? अरे तुमचे खासदार तुमच्या बैठकीला नाही आले, तुमचे आमदार तुम्हाला सोडून जात आहे, पण जनतेनं सुद्धा तुम्हाला सोडून दिलंय कारण तुम्ही कायम फेसबुक लाईव्ह आणि ऑनलाईन असता। एका आठवड्यापूर्वी संजय राऊत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे सल्ले देत होते। याच सल्ल्याचं भांडवल शिवसेनेच्या बंडखोरांनी केलं। राऊतांनी विलीनीकरणाचा मुद्दा मांडला होता। याच मुद्द्याचं भांडवल केल्यानं एक प्रकारे राऊतांचा सल्ला राऊतांवरच बुमरँग झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। उर्वशी खोनासह कपिल राऊत, झी 24 तास, नवी दिल्ली।